पुण्यापासून अगदी 1000-1100 किलोमीटर लांब येऊन आंध्र प्रदेशमधील पिठापूर येथे दत्त महाराजांचं दर्शन घेताना इथं अगदी असं वाटत नाही की आपण महाराष्ट्रापासून एवढ्या लांब आलेलो. महाराज चालू आहे आतमध्ये मराठीमध्ये. बरेच महाराष्ट्रातले लोक इथे या ठिकाणी राहतात. या ठिकाणी त्यांचे घरं आहेत, हॉटेल्स आहेत. सर्जा सुंदर दुसरा आहे काय सर्जा तुमचा? सर्जा आपला जेवण आहे सुंदर सर्जा आपला. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित आणि बाकीची शेजारची जेवढी मंदिरं होती ती सगळी मंदिरं आम्ही फिरून आलेलो आहेत. आणि हे आपले भाऊ मगाशी आपल्याला भेटलेले होते. दादा तुमचं नाव काय? संजय गारळे. संजय गारळे. यांचं एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच्या साईडला त्याच लेनमध्ये थोडंसं पुढं आल्यानंतर हे श्रीपाद अन्नपूर्णा हॉटेल आहे. या ठिकाणी आता सध्या काम चालू आहे. दत्त निवास भक्त निवासाचं काम चालू आहे आणि त्यांची गाडी सुद्धा आहे. त्याच्यामार्फत आपण इथे आजूबाजूला असणारी सगळे मंदिरं फिरू शकतो. तर इथे आल्यानंतर यांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा. त्यांचं नवीन बिल्डिंगचं काम तिथं चालू आहे आणि त्यांच्या जुन्या घरी म्हणजे बरोबर दत्त मंदिराच्या समोरून जी लाईन जाते त्या लाईनमध्ये आल्यानंतर पुढे आल्यानंतर महाराष्ट्रीयन सातारकर यांचे श्री दत्त निवास नावाने एक निवास आहे. या ठिकाणी त्यांचं जुनं घर आणि या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी क्लिअर. आपलाच आहे सुविधा काही. तुम्ही या बिल्डिंग मध्ये बरं नाही. आणि आता ही जी वरची रूम दाखवली ह्याच्यामध्ये ह्याच्यात 10 माणसं. ह्याच्यात 10 माणसापर्यंत म्हणजे हे किचन ऑन आहे का? किचन सामानाचं ठेवलंय. बरोबर. आज बाथरूम आहे बघा कपाटात. हां हां म्हणजे फॅमिली. अरे मध्ये मध्ये होय. मध्ये 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 एकदम नार्निया पिक्चर मधल्या सारखं झालं. कपाट उघडले की डायरेक्ट वेगळ्या ठिकाणी. सकाळपासून आम्ही एवढ्या लोकांना इंटरॅक्ट झालो की नाही ट्रेनमध्ये वगैरे. बाहेरची एवढी लोक होती. एवढे हे बदलल्यानंतर असं वाटत नाही की नाही आपण म्हणजे 1000-1200 किलोमीटर लांब येऊन इथं येऊन परत आपल्याच लोकांना आलोय असं वाटत आहे. हे मंदिर एकदम मंदिर समोर दिसतंय. यांच्या गॅलरीतून समोर मंदिराचं दर्शन होतं. तर या दादांना तुम्ही इथे आला पिठापूरला तर नक्की कॉन्टॅक्ट करा. यांचा नंबर आणि हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे टाकून दिलेलं आहे. इथं बोर्डचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपलेच मराठी बांधव आहेत, महाराष्ट्राचे आहेत. बद्दल वहिनी आपल्याला काही माहिती देतील रूम बद्दल. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघून येऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आधी अवेलेबिलिटी आणि रूमची प्राइसेस वगैरे विचारू शकता. ताई सांगतील तुम्हाला सध्या सिंगल रूमचं काय किती रुपयापर्यंत येतं आणि किती माणसं अलाउड आहेत तुमच्या. तसं माणसाचं तर काही कंडिशन आम्ही ठेवत नाही. ओके. दुसरी गोष्ट नॉन AC 1000 रुपये, AC ला 1200 रुपये घेतो. मोठा रूम असेल तर तुम्ही 5, 6, 7, 8 लोक राहू शकता. त्याला 1500 रुपये नॉन AC, AC ला 1800 रुपये घेतो. 1800 रुपये. अच्छा. आणि तुमचं जे नवीन काम चाललंय तिथं साधारण काय रेंज असेल? काहीच असेल? हाच रेंज असेल ना. तिथे जवळजवळ 16 रूम आहेत आपल्या लिफ्ट बिल्डिंग. बरं. तिथे बी AC 1200, नॉन AC 1000 रुपये. 16 रूम आहेत. सगळी लिफ्ट बिल्डिंग आहे. लिफ्ट बिल्डिंग आहे. आम्ही सातारकर आहे. आम्ही महाराष्ट्राचं पण आपल्या इथं दुकान आहे सोन्या चांदीचं. 3 भक्त निवास आहे ते मंदिरासमोर. कोणी बी कधी बी आला एनी टाइम कॉल करा. 24 आवर्स आम्ही सेवेत आहे तुमच्या. रात्री 12 वाजू द्या, 2 कधी कॉल करा, आम्ही त्या टायमाला तुम्हाला सहकार्य करणार. कशा ही मराठी फॅमिली असते. शक्य जनरली काय होतंय की आपल्या इथं लोक जेव्हा बाहेर नाही येतात आणि आपण त्यांना त्यांच्या लँग्वेज बद्दल फोर्स करतो तेव्हा ते उलट उत्तर देतात आपल्याला की आम्ही का भाषा शिकू इथली, आम्हाला येत नाही जावा. पण यांची फ्लुएन्सी बघा तुम्ही. इथे एवढे वर्ष राहतात, हे तेलुगू सुद्धा उत्तम बोलतात, मराठी सुद्धा उत्तम बोलतात. आणि हीच महाराष्ट्रीयन माणसाची मराठी माणसाची हे आहे. అందరికీ నమస్కారం. ఎలా ఉన్నారు మీరు?
मराठी बोल, तेलुगू मराठी तुम्ही तेलुगू बोलला. नाही नाही मराठी मराठी अच्छा पहिला तेलुगू बोल तेच मराठीत सांग. हा सगळ्यांना नमस्ते. तुम्ही काय करता? झाली आमची. पण शेवटी आम्हाला शेवटच्या दिवशी आम्हाला तात्काळ तिकीट भेटलं आणि कालचं पण तात्काळ भेटलं आणि आजची जी ट्रेन आहे आम्हाला पुढे जायची ती सुद्धा तात्काळमध्ये आम्ही बुक केली. पण इथं त्यांच्या आदेशी तुम्ही पिठापुरून येऊ शकत नाही. बरोबर. तिने बोलवलं तर तुम्ही पिठापुरून दर्शन आहे तर पिठापूरमध्ये कोणारे दर्शन नाही. आणि अजून थोड्या दिवसात मुंगीसारखी लाईट लागते पिठापुरून. त्यांच्या ते गुरुचित्र दिले बघा त्यांनी, मुंगीसारखी लाईट लागणार आहे. काकीनाडा, पिठापुरून, सांबरकोटा तिन्ही गाव एक होणार आहे. तिन्ही गाव एक होते खरंच मोठी सिटी असेल. सिटी. पण त्यांच्या आदेशिवाय तुम्ही पेटवा किती बी तुम्हाला तुम्ही तुमचं काय ना काय अडचण येणार, तिकीट कॅन्सल होणार, सुट्टी मिळणार नाही, काहीतरी होणार, पण तुम्हाला एंट्री नाही. तिने आदेश दिला ना जाग्यावर तुमचं सगळंच काम करणार आणि तुम्हाला इथं महाराज घेऊन येणार दर्शनाला. म्हणजे भरपूर नशिबानं आपलं झालंय म्हणायचं. कारण आम्ही आता हे तुमचं वादळ वगैरे आलेलं की नाही, मोंता वादळ, तुम्ही त्याच्यामुळे कॅन्सल झालेलं. सगळे घरातले पाहुणे मित्रमंडळी सगळेजण म्हणाले ट्रेनचं तिकीट कॅन्सल झालं तर जाऊ नका. फ्लाईटचं काय नंतर कॅन्सल झालं, रिफंड झालं, नाही झालं तर होऊ दे. तरी पण गडबडीत दुसरी ट्रेन आम्ही बुक करून ठरवून ते तिकीट कन्फर्म होऊन आम्ही इथं पोहोचलो. कॅन्फर्म म्हणजे त्यांनी तुम्हाला बोलवलंय, आदेश दिला तुम्ही माझ्या दर्शनाला, नाही तर तुम्हाला दर्शन तिकीट तुम्हाला मिळाली नसत्या. अरे आता त्यांच्या आदेशावर पिठापुरून पाय टाकू शकत नाही ना. आणि आम्ही महाराज सोडून तरी आम्हाला त्यांच्या दारात जागा दिला आणि सगळी सोयी दिल्या, सेवा करायला दिल्या आणि पैसे कमवाय बी आम्हाला तिने जागा दिला. ही काय नाही, आपण 218ला पण ती बिल्डिंग आपली एक नंबर बिल्डिंग, सगळ्या लग्नमा हे काढलेल्या. आम्ही राहायला घर घेतलं आणि मंदिराच्या जवळ मिळावी अशी अपेक्षा होते. पहिले कौलाचं घर असतं, स्वतःच मंदिराच्या जवळ स्वतःच नाही, मंदिराच्या जवळ मिळावी फक्त दर्शन आपलं व्हावं एवढीच अपेक्षा होती. पण ते देवानं एवढी राहायची पण हे सगळे ते आता मगाशी भेटलं तर आम्हाला बाहेर की म्हणल्या तुमच्या गावाचे मी लोक राहतील तिथं, मला काय म्हणलं तर त्यांनी फोन लावला म्हणून चर्चा करावी. हे कुठलं आहे, समोरच आहे का इथलं खालचंच आहे? वारला बघा वकील होता, राम लक्ष्मण दोघं भाऊ भाऊ तिथंच आहे ती. वकील होता बघा, शेती करत होता, करोनाच्या टायमाला वारला, लक्ष्मण वारला. सफरचंदाची बाग बनवलेली बघा ते. जाडा लक्ष्मण. जाडा लक्ष्मण. जाडा लक्ष्मण. त्याच्या भावाचं पण आहे का? आहे तिथं, राम शेठ बोली आहे ती. आहे होय. त्यांच्या म्हणजे दोघांनी सख्खी आधीच्या बहिणी- पिढ्यापासून सख्या चुलत वाला सख्या बहिणी दोघांनी गेले. एक स्वाती आणि एक प्रवीलेखा, मामाच्या मुली गेले ते. तर मित्रांनो, असंच मराठी भाषेचं, मराठी माणसाचं प्रेम जर तुम्हाला अख्ख्या देशभरात कुठं मिळवायचं असेल तर अख्ख्या देशात आपले आठणी बंधू जे आहेत ते अख्ख्या देशभरात सगळीकडं पिढ्यानपिढ्या त्यांनी जाऊन व्यवसाय स्थापन केलेले आहेत, तिथं स्थायिक झालेले आहेत, तिथल्या कल्चरला त्यांनी आपलंसं केलेलं आहे, तिथली संस्कृती, तिथली भाषा सगळी आपलीशी केलेली आहे. पण आपली भाषा आणि आपली संस्कृती ते विसरलेली नाही. तर ह्या घरात येऊन असं वाटलं की आम्ही 1000-1200 किलोमीटर तेवढ्या लांबून आलोय, पण अजून इथंच कुठेतरी पलीकडच्या लाईनमध्ये फिरतोय का काय, महाराष्ट्रात घरातच आहे का काय, असं फिलिंग इथं येत आहे. आणि खरंच धन्यवाद, तुमचं भेटल्यावर आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. नमस्कार. ऑल इंडियात कुठे बी जावा, तुम्हाला आम्ही सोनं गाडा भेटणार आटणेवाले. आणि फक्त हे ठराविक एक बहुतेक सांगली जिल्ह्यातलेच फक्त आहेत, अख्ख्या देशभरात सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, हा जेवढे अटनी लोक आहेत तेवढे सगळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातलेच आहेत. तुम्हाला देशभरात दुसऱ्याच कुठल्याच कम्युनिटीमध्ये हे काम करणारे लोक भेटणार नाहीत. पिठापूरला जर तुम्ही आला तर आवर्जून या दादांना मगाशी आपण डिटेल्स सगळे शेअर केलेले आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा या गोष्टी आपण कॅप्शनमध्ये टाकू, यांना भेट द्या. अगदी आपल्या मोठ्या भावांसारखे, दादांसारखे आहे ते. माझं नाव संजय गाराळे, महाराष्ट्र सातारकर, मी माहिनीचा आहे. कधी आला तर माझी भेट घ्या. आपली मित्र आले, आमच्या केराड वाहिनीचे मित्र आले ते आपल्याला घरी भेटायला. नमस्कार.